नमस्कार, मी संदीप देसाई. महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे आणि संकल्पपत्र या नावानं हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. सकाळी 11 वाजता दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. राजनाथ सिंह सुद्धा यावेळेला उपस्थित असतील आणि त्यामुळे आता काँग्रेसनं सुद्धा जाहीरनामा प्रसारित केलेला होता आणि मोठ्या प्रमाणावर आश्वासनं दिलेली आहेत देशभरातल्या जनतेला. आज भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणती आश्वासनं देण्यात येणार आहेत हे बघावं लागणार आहे. 11 वाजता सकाळी या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय की आज भाजपचा जाहीरनामा प्रसारित होतोय आणि भाजप कोणकोणती आश्वासन नवीन देणार आहे जनतेला देशातल्या हे बघावं लागणार आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? मी खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं मॅनिफेस्टो संबोधला जातो भारत बीजेपीचा मॅनिफेस्टो, आपण ते बीजेपी भारतीय जनता पक्ष याला संकल्पपत्र संबोधतात आणि या संकल्पपत्रामध्ये खास करून जर बघितलं त्यांनी तर ज्या पद्धतीनं काँग्रेसने न्याय योजना मांडलेली आहे त्या न्याय योजनेचं उत्तर या संकल्पपत्रात आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ती जी न्याय योजना काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली ज्यामध्ये 6,000 रुपये दर महिन्याला आणि 72,000 रुपये हे वर्षाला असे 25 कोटी गरीब जनतेला जे BPL धारक असेल आणि देशातली प्रमुख जे गरीब वर्ग आहे अशा वर्गाला देण्याचं आश्वासन दिलं होतं काँग्रेसने. त्याचं उत्तर आता या संकल्पपत्रात न्याय योजनेचं मिळतं का हे पाहणं एक महत्त्वाचं असणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षामध्ये जे कामकाज केलं त्याच्या संदर्भात त्याचं नवीन जे पुढचं पाऊल आहे ते देखील या संकल्पपत्रात असण्याची शक्यता आहे. सोबतच जर बघितलं आपण तर यामध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही बेरोजगारांसाठी ज्या योजना आणलेल्या त्याची आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न करतात त्या आकडेवारीचा कुठेतरी उल्लेख करून आगामी कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय मुख्यालय आहे दीनदयाल उपाध्याय मार्गावरती त्या राष्ट्रीय मुख्यालयामध्ये खास करून पार्लमेंटरी बोर्ड जे आहे त्याला संसदीय मंडळ संबोधलं जातं. भारतीय जनता पक्षाचं धोरणात्मक निर्णय घेणारं अत्यंत महत्त्वाचं हे हा बोर्ड असतो आणि हे मंडळ असतं. आणि याचमध्ये राजनाथ सिंह असेल, त्यानंतर JP नड्डा असेल, रामलाल असेल, त्यानंतर सोबतच बघितलं आपण इतरही नेते सुषमा स्वराज असेल यासारखे जे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत ते या मंडळामध्ये आहे. थावरचंद गहलोत देखील आहे. या सगळ्या याच्यावरती खास करून दलित, OBC आणि मुस्लिम या 3 याच्यामध्ये ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये जर बघितलं आपण सध्या आपण टीव्हीनं खास करून जर बघितलं न्यूज 18 ची चमू आहे ते संपूर्ण देशाचं लक्ष प्रशांत या सगळ्याकडे लागलेलं असणार आहे. आणि आता भाजप काय आश्वासनं देणार आहे देशातल्या जनतेसमोर, कोणत्या अनुषंगानं भाजप जाणार आहे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या प्रशांत या सगळ्या घडामोडींबद्दल. बघूया पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीसाठी आज मुंबईतील शिवसेना उमेदवार अर्ज भरणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. शिवसेनेचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेसह काँग्रेस उमेदवार सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून तर एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसंच उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त यांच्यासह संजय निरुपम आज उपनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, आपण बघतोय आज शिवसेनेचे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, काँग्रेसचे सुद्धा दाखल करणार असल्याची माहिती मिळते. या सगळ्यामध्ये शिवसेना कुठेतरी शक्ती प्रदर्शन आज मुंबईत करणार आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, फक्त शिवसेनाच नाही तर इतर सर्व पक्षाचे जे अर्ज दाखल करतील प्रमुख पक्षांचे ते सर्व शक्ती प्रदर्शन करत आपण यावेळेस जिंकून येऊ अशा स्वरूपाची लाट निर्माण करण्याचा किंवा आभास करण्याचा प्रयत्न आवर्जून केला जाईल. ज्याच्यामध्ये मुंबईचे विद्यमान काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा हे असतील, त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड हे असतील, तर विद्यमान जे या दोन्ही मतदारसंघातून खासदार आहेत शिवसेनेचे अनुक्रमे जे आहेत एकतर अरविंद सावंत आणि दुसऱ्या बाजूला राहुल शेवाळे हे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरतील. दुसऱ्या बाजूला उपनगरमध्ये मात्र आज काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. त्याच्यामध्ये माजी काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम असतील, प्रिया दत्त असतील किंवा
दुसऱ्या बाजूला उर्मिला मातोंडकर असतील. हे तिन्ही उमेदवार उपनगर मधले काँग्रेसचे जे आहेत त्यांची चर्चा सर्वाधिक आहे. एकतर सेलिब्रिटी म्हणून त्यांचं वलय यांना तिघांनाही आहे. संजय निरुपम या ना त्या कारणाने वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. दुसऱ्या बाजूला प्रिया दत्त हे दत्त फॅमिली यामुळे सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या विरोधात पूनम महाजन हे उमेदवार असल्यामुळे इथली निवडणूक सगळ्यात जास्त चुरस आहे. तर तिसऱ्या बाजूला उर्मिला मातोंडकर एक सेलिब्रिटी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची भाषणं सोशल मीडियावर त्यांना केलं जाणारा ट्रोल हा चर्चेचा विषय झालेला आहे. यामुळे उपनगर या ठिकाणी काँग्रेसचे इतर उमेदवार अर्ज दाखल करतील, तर मुंबई कलेक्टर ऑफिसच्या इथे काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार दाखल करतील. एकूणच जर पाहिलं तर भाजप मात्र आज अर्ज दाखल करताना दिसत नाहीये. भाजपाचे कदाचित उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये अर्ज दाखल करतील असं सांगितलं जातं, पण त्यावेळेस देखील मोठं शक्ती प्रदर्शन होईल. आणि अगदी म्हणजे कुठेतरी शक्ती प्रदर्शनावर जोर दिसतोय सगळ्याच पक्षांचा. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. काँग्रेसनं 60 वर्षांमध्ये काही केलं नसतं तर तुम्ही आश्वासनही देऊ शकला नसतात, या शब्दात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केंद्र सरकारला झोडपून काढले. उत्तर मुंबईच्या एका सभेमध्ये त्या बोलत होत्या. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलही या सभेला उपस्थित होता. गेल्या 5 वर्षात महिलांची स्थिती अजिबात बदलली नाहीये. आज कष्टकरी महिलांची अवस्था बघा, मला तर त्यांच्याकडे बघून त्रास होतो असं उर्मिला म्हणाल्या. महिलांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाग्या व्हा, बाहेर या आणि तुमच्या बरोबर तुमच्या इतर भगिनींना सांगा की हा वेळ आलेला आहे की आपल्याला सुद्धा एक पाऊल पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला खूप गर्व आहे या गोष्टीचा, आनंद आहे या गोष्टीचा की मी अशा एका पार्टीतनं उभी राहिले की जे फक्त बोलायला 33% आरक्षण वगैरे बोलत नाहीत, तर मी, प्रियाजी आणि अनेक अशा मुली, मला केरळातल्या एका मुलीची अशी गोष्ट माहिती आहे की जी एका मजुराची मुलगी आहे, तिचे वडील डेली वेज वर्कर आहेत आणि अशा मुलीला राहुलजींनी तिकीट दिले. तिच्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत, एक निवडणूक लढवायची, पण तिला तिकीट दिले गेलेले आणि पक्ष तिच्या निवडणुकीचा सगळा खर्च उचलणार आहे. त्यामुळे बोलणारी लोक वेगळी असतात आणि करणारी लोक वेगळी असतात. आणि शेवटचं 60 वर्षात जर काँग्रेसने काही केलं नसतं तर 2014 मध्ये ह्यांनी जी आश्वासनं दिली, खोटी आश्वासनं दिली, ती त्यांना देता आली नसती. अत्यंत साध्या सरळ मध्यम वर्गातनं आलेली एक मुलगी आपला खडतर प्रवास करून जेव्हा इतक्या वरपर्यंत यशाच्या पोहोचते तेव्हा सुद्धा तिला हे सगळे प्रश्न विचारले जातात. पण त्या मुलीचं उत्तर हे असतं प्रत्येक युवका करता की दुनियामध्ये तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की तुम्हाला कुठे जायचंय. कोई भी इस देश के युवा को कुछ नहीं बता सकता कि उसे कहां जाना है, क्या करना है, क्या सोच रखनी है और किस तरह का भारत बनाना है, उसे किस दिशा में लेकर जाना है. राज ठाकरेंनी जाहीर सभेत मोदींवर तोंडसूक घेतलं. राज ठाकरे यांच्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. इतकी मेहनत राज ठाकरेंनी स्वतःसाठी घेतली असती तर दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली आहे. मुळामध्ये मला असं वाटतं की इतकी मेहनत जर राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात घेतली असती तर असं दुसऱ्यासाठी सभा घ्यायची वेळ मनसेवर आली नसती. आणि मनसे कार्यकर्त्यांना ज्या संजय निरुपमने राज ठाकरे फेकूया म्हटलं, राज ठाकरे च्या विषयामध्ये संजय निरुपम लुख्खा म्हटला, त्या संजय निरुपमला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करायचं. काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहाच्या विरोधात इतका राग व्यक्त केला की राहुल गांधीला द्या, देश खड्ड्यात तरी घालेल किंवा चालवेल तरी. की मनसे आहे का खड्ड्यात घालायला? तो देश आहे, 125 कोटींचा देश आहे, हा खड्ड्यात घालेल तरी द्या. ही कुठली भाषा आहे? म्हणजे एक तर स्वतःचं इंजिन बंद पडलं, ते आता दुसऱ्याला लावून चालवायचा प्रयत्न करताय. शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंची जाहीर सभा झाली. कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारही आले होते. जातीयवादाला फाटा द्या, उमेदवारांची जात बघून मतदान करू नका असं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलंय. नीरव मोदींसारखे लोक हे भाजपचेच बगलबच्चे आहेत अशी बोसरी टीका शरद पवारांनी केली आहे. लोक नीरव मोदीला छोटा मोदी म्हणतात. आता कोण छोटा आणि कोण मोठा हे आपल्याला माहीत नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. गेल्या 5 वर्षात अनेक प्रश्न पडतात. सामाजिक दरी वाढत जाताना दिसते, जातीपातीची तेढ दिसते,
कदाचित म्हणूनच की काय, या मतदारसंघातले उमेदवार सुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुर्दैवानं समोरच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करतात. पण कोणीही जातीचा जरी उल्लेख करत असलं तरी आपण मातीसाठी उभं राहायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण जो मातीसाठी उभा राहतो तो छत्रपतींचा मावळा असतो, आणि जेव्हा छत्रपतींचा मावळा हीच आपली जात असते तेव्हा ती माती, त्या मातीचं पांग फेडण्याचं पुण्य आणि कर्तव्य आपल्या हातून घडू शकतं. की परवा एक इंग्लंडला पकडला, त्याचंही नाव मोदी. काय त्याचं नाव? नीरव मोदी. कधी त्याचं नाव येतं, कधी आणखी येतं, कधी वर्तमानपत्रात तिथे एक बडा मोदी, एक छोटा मोदी. अभी कौन बड़ा है मुझे मालूम नहीं, कौन छोटा मुझे मालूम नहीं, है मोदी, ये बात पक्की. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर निदान खासदार तरी होतील, अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे. पवारांच्या कुटुंबात वाद असल्याची टीका मोदींनी वर्ध्याच्या सभेत केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पवारांनी मोदींवर मार्मिक टीका केली आहे. मोदींशी आपले व्यक्तिगत संबंध चांगले असले तरी ते भेटल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाची नक्कीच माहिती देईन, असंही सांगायला पवार विसरले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारादरम्यान पवार सहभागी झाले होते. यावेळेला पत्रकारांशी बोलताना पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. इतरांच्या घराबद्दल बोलू नये, काय सांगायचं, असं बोलणं चांगलं नसतं कोणाच्या घरात. मी त्यांना प्रेमाने सांगेन त्यांची भीती. प्रधानमंत्री नाही झालीच्या कदाचित खासदार होते, खासदार म्हणून असेल तर मी तर आहेच तिथं. निवडणूक आली की प्रचाराचे नवनवीन फंडे वापरले जातात. बाईक, सायकल वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना आता हेल्मेट आणि दुचाकीवर सुद्धा पक्षाचं चिन्ह वापरून प्रचार करता येणार आहे. त्याचबरोबर सीट कव्हर असेल किंवा हेल्मेट असेल याच्यावर वेगवेगळी चिन्ह लावून सुद्धा आता बाजारात मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे आता नवीन एक फंडा जो आहे तो मार्केटमध्ये आलाय. आपण बघितलं तर निवडणूक आली की प्रचाराचे नवनवीन फंडे वापरले जात आहेत. चेन्नईमध्ये एका हेल्मेटच्या दुकानामध्ये सीट कव्हर आणि हेल्मेट तुम्हाला हव्या त्या पक्षाचं चिन्ह तयार करून दिलं जातंय. आणि मग बाईक्स असतील, सायकल वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना आता हेल्मेट आणि दुचाकीवर सुद्धा या पक्षाचं चिन्ह वापरून प्रचार करता येणार आहे. हम आके पैन इंडिया प्रमोट करते, वो पॉलिटिशियन सारा जने बहुत लाइक करते उसमें. अभी देखिए आप अभी देखिए पॉलिटिशियन लोग मैक्सिमम 50% लोग आके हेलमेट आके पहनेंगे नहीं. अभी हमें हेलमेट में पॉलिटिकल का सिंबल लगाने के बाद वो पॉलिटिशियन भी हेलमेट पहन के जा रहे हैं वो आके, क्योंकि उनका ये सिंबल भी प्रमोट हो रहा है उसमें. वो पॉलिटिशियन भी सेफ्टी से आके राइड कर रहे हैं. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे अवघे 3 दिवस उरल्यानं पूर्व विदर्भामध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचारासाठी काल शेवटचा रविवार असल्यानं नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रोड शो केला. पूर्व नागपुरात गडकरींनी रोड शो करत लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पूर्व नागपुरातील लकडगंज, पारडी आणि कळमना या भागातील अरुंद गल्लीबोळातून गडकरींनी जात लोकांना मत देण्यासाठी आवाहन केलंय. मी नैतिकरित्या चुकत नाही, कुणाचं वाईट करत नाही आणि त्यामुळे माझ्यात रग आहे, असं रोखठोक विधान केलंय खासदार उदयनराजे भोसले यांनी. न्यूजरूम चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. देशात सध्या भयानक परिस्थिती आहे. लोकशाहीचं पुनरुत्थान करायचं असेल तर विद्यमान सत्ताधारी पक्षाचा पराभव करावाच लागेल, असं ते म्हणाले. अनेक विषयांवर त्यांनी आपली स्पष्ट मतं सुद्धा मांडली आहेत. मी युवकांबद्दल विचारलं होतं, तुमची एक स्टाईलही आहे, त्या स्टाईलमुळे तुमचे लोक तेवढं पाहिजेच ना. मग अहो मला सांगा, हे अहो मी सांगतो, हे टॉलिवूड म्हणजे टॅमिल बिमिल तिकडे टॉलिवूड, हे बॉलिवूड, हॉलिवूड, ह्या ठिकाणी यांना 10 वेळ नसतं असं असं करून ते कॅमेऱ्याचं हे कॅमेरा काय ते ॲक्शन हे ते काय जे असतं ते काय ते म्हणतात क्लॅप ॲक्शन हे ते मग कट बीट. दिस इज बॉलिवूड. इथं नो ॲक्शन, नो रिटेक, ओनली एकच टेकमध्ये सगळं असतं. तर सगळ्यात बेस्ट इज बॉलिवूड ना. मग तेवढं थोडंसं जरा ते लोकांना आवडतं. ही ॲक्शन कुठून आली? हे ॲक्शन म्हणजे आजपर्यंत मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, सगळ्यांची सेवा केली आणि कधी चुकू नाही याचं आठवण देण्याकरता मी नेहमी सांगत असतं, स्टाईल इज स्टाईल. राजे, स्टाईल इज स्टाईल म्हटल्यानंतर असं जाणवतं पूर्णपणे की तुम्ही चित्रपटांचे चाहते आहात.
चित्रपट बघण्यासाठी केव्हा वेळ काढता आणि तुमचा आवडता अभिनेता कोण, आवडता सिनेमा कोणता? मी तुम्हाला सांगितलं ना की सगळे जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो ना तो सगळ्यात चांगला मुहूर्त असतो. 3 नंतर रात्री 2 नंतर 2 ते 4:30 सगळे झोपलेले असतात. त्यावेळेस सगळे क्वालिटीचे लोक आपल्याला मिळतात, तज्ज्ञ मंडळी. तेव्हा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या चर्चा होतात. त्यावेळेस संपूर्ण मल्टिप्लेक्सचे दरवाजे उघडतात आणि मग त्या स्क्रीनवरती सगळे पिक्चर पाहायला जी मजा आहे ती वेगळी. तुम्ही रात्री पिक्चर बघता? रात्री तर पहाटे 2 ते 2:30 4 साडेचार. अच्छा. परत ते मॉर्निंग वॉकला लोक आले की परत ते म्हणणार वा. मग आपल्याला सांगायला असतं ना, मी नुकतंच वॉकला घेऊन आलो. नाही मग झोपता केव्हा? झोपता काय, झोप काय हा झोप तेवढं तर आपलं कसं करायचं. किती तास झोप घेता तुम्ही? एक 2.5 तासची काळ झाली, 2.5-2.3. फक्त 2.5 तास? हे जर शेड्यूल असेल तर 2-2.5 तासच तुम्हाला झोप मिळत असेल. हो, हे इलेक्शन आहे म्हणून नाही, हे रेग्युलर रुटीनच आहे. मग महाराज, आपल्यावर एखादा बायोपिक निघावा असं आपल्याला वाटतं का? आणि कोणी भूमिका करावी, केली तर आपली? त्यासाठी मलाच पुनर्जन्म घ्यावा लागेल. एवढा आवली पण मला नाही आवडत कोणामध्ये दुसऱ्यामध्ये असेल.